पहलगाम हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात त्याचे पडसाद उमटले। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पहलगाममधील हल्ल्यातील अतिरेक्यांवर 20 लाख रुपयांचं बक्षीस। जम्मू काश्मीर पोलिसांकडून दहशतवाद्यांचा फोटोही जारी, हेल्पलाईन नंबरसह फोटो जारी। पहलगाममधील दहशतवादी अजूनही फरार। दहशतवाद्यांची माहिती देण्यासाठी 2 हेल्पलाईन नंबर देखील जारी करण्यात आले। दहशतवादाविरुद्धच्या लढाईमध्ये रशियाचा भारताला पाठिंबा। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा पंतप्रधान मोदींसोबत फोनवरून संवाद। तर रशिया भारताला तातडीनं इग्ला-S मिसाईल देणार। भारत पाक सीमेवर तैनात करणार हे मिसाईल। अमेरिका भारताला सर्वच संसाधनांसह मदत करेल। अमेरिकन हाऊसचे स्पीकर माईक जॉन्सन यांची भारताला मदतीची हमी। दहशतवाद विरोधी लढ्यामध्ये अमेरिका भारताच्या बाजूनं, तर भारताला कतारचा देखील पाठिंबा। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेधही नोंदवला। दोन्ही देशांच्या प्रमुखांची फोनवरून चर्चा। अरबी समुद्रामध्ये चीनची मोठ्या प्रमाणात हेरगिरी वाढली। भारतीय नौदल देखील सतर्क। चीन पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा संशय। भारतीय नौदलाचं चीनच्या हालचालींवर बारीक लक्ष। MIM प्रमुख असदुद्दीन ओवैसींचा श्रीनगर दौरा। पहलगाम हल्ल्यानंतर ओवैसींचा पहिला काश्मीर दौरा। दौऱ्यामध्ये स्थानिक नेते आणि जनतेसोबत संवाद साधला। भारतानं चोख उत्तर द्यावं, ओवैसींनी व्यक्त केली अपेक्षा। हमने देखा कि कैसे पाकिस्तान से आए हुए दहशतगर्दों ने यहाँ पर 26 लोगों की जानें ले ली। हम तो ये चाहते हैं कि इसका एक मौसर जवाब हमारी हुकूमत दे। ऑल पार्टी मीटिंग में भी हमने ये बात कही। पहलगाम हल्ल्याआधीच गुप्तचर यंत्रणांकडून अलर्टनंतर मोदींचा काश्मीर दौरा रद्द। मग सामान्य पर्यटकांची सुरक्षा का करू शकला नाहीत? मल्लिकार्जुन खरगे यांचा सवाल। हमले के 3 दिन पहले ही वहां इंटेलिजेंस रिपोर्ट मोदी जी को भेजा था और उसी लिए मोदी जी ने कश्मीर जाने का प्रोग्राम कैंसिल किया था। राहुल गांधी यांच्याकडून पहलगाम हल्ल्यातील शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबियांची भेट। दोषींना अशी शिक्षा द्या की कुणीही भारताकडे डोळे वर करून पाहणार नाही। राहुल गांधी यांचं ट्विट। भारतानं चिनाब नदीचं पाणी रोखलं। पाकिस्तानची शेती संकटात। खरीपाच्या सुरुवातीलाच 21% पाणी टंचाई। पाकिस्तानच्या IRSA ची माहिती। लवकरच झेलमचंही पाणी थांबवलं जाणार। काश्मीरमध्ये पर्यटक येण्यास सुरुवात। हल्ल्यानंतर पर्यटकांची संख्या कमी झाल्यानं काश्मीरच्या पर्यटनावर मोठा परिणाम झाला होता। पर्यटकांनी दल लेक परिसरामध्ये शिकारा राईड्सचा आनंद लुटला।